नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव जयेश आणि तुम्ही पाहत आहे नोकरी अपडेट बाय जयेश. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी म्हणजे महाज्योतीमार्फत आणि वनआरटीमार्फत तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. प्रशिक्षण संस्था आणि मासिक भत्ता असे मिळणार आहे तुम्हाला. तर याचे परिपत्रक आलेले आहे. तर पाहून घेऊ आपण स्टेप बाय स्टेप परिपत्रक कशाबद्दल आहे आणि काय आहे. तर सन 2026-27 आर्थिक वर्षात राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांचा तपशील येथे दिलेला आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर तसेच वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था वनआरटी नागपूर मार्फत 26-27 करिता खालील नमूद परीक्षेची पूर्वतयारी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहे ते करण्यास सुरुवात झालेली आहे. तर कशा पद्धतीनं आपण ते पूर्णपणे पाहून घेऊ माहिती. तर महाज्योतीचा कॉलम दिलेला आहे, तसेच वनआरटीचा कॉलमसुद्धा दिलेला आहे. तर महाज्योतीमध्ये संघ लोकसेवा आयोग आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवासाठी, त्यानंतर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा प्रशिक्षणासाठी भरता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब गट क प्रशिक्षण संस्था, ठीक आहे. विशेष मागास प्रवर्गासाठी गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरिता सुद्धा दिलेला आहे तिथे. त्यानंतर विशेष मागासवर्गीय गोवारी समाजातील UPSC लोकसेवासाठी पण सुद्धा दिलेला आहे. तसेच विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरिता लष्करातील सैनिक भरती प्रशिक्षण सुद्धा दिलेलं आहे मित्रांनो. तसंच आता हे महाज्योतीचं झालं, तसंच वनआरटीचं सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ठीक आहे. त्यानंतर भटक्या जमाती गट क प्रवर्गातील धनगर समाज, त्यानंतर भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी आहे. तसेच वनआरटीमध्ये जे जे सबकास्ट येणार आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, यासाठी पात्रता आणि निवड काय राहणार आहे ते आपण आधी पाहून घेऊ. तर योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा, ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लष्करी सैनिक भरती प्रशिक्षणाकरिता इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. म्हणजे मिलिटरीसाठी जे आहे ते 10वी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतरचं काय म्हटलं आहे, तर विद्यार्थ्यांनी UPSC MPSC प्रशिक्षणाकरिता पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. MPSCचा फॉर्म भरायचा असेल, UPSCचा त्यासाठी ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. प्रशिक्षणाकरिता लाभार्थ्यांनी विद्यार्थ्याची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येईल. त्यानंतर उपयुक्त नमूद प्रशिक्षणाच्या पूर्व परीक्षा धर्तीवर सामान्य अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. एक एक्झाम तुमची घेण्यात येणार आहे. चाळणी परीक्षेचं वेळापत्रक स्वतंत्रपणे महाज्योतीच्या आणि वनआरटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून देण्यात येणार आहे. महाज्योतीचं जे ऑफिशियली वेबसाईट आहे त्याची आपण लिंक जे आपण आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्यामध्येच तुम्हाला चाळणी परीक्षेचे वेळापत्रक वगैरे सर्व माहिती टाकण्यात येणार आहे. त्यानंतर चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांनुसार मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पत्र विद्यार्थ्याची निवड यादी महाज्योती व वनआरटी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आता वयोमर्यादा जर पाहिली, संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSCसाठी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSCसाठी संयुक्त गट ब गट क साठी 19 ते 30 वय दिलेलं आहे मित्रांनो. 19 व 30 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तसेच मिलिटरीसाठी जे 17 ते 19 वय सुद्धा दिलं आहे, फक्त 17 ते 19. याआधी पोलीस भरतीची जी ॲड आली होती त्यामध्ये 29 वयपर्यंत पोलीस भरतीची महाज्योतीसाठीची एज लिमिट होती, परंतु आता ही मिलिटरीचं आहे, यामध्ये 17 ते 19 दिलेलं आहेत फक्त. त्यानंतर प्रशिक्षणाचे स्वरूप कसे राहणार, विद्यार्थ्यांना परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार संघ लोकसेवा आयोग, नागरिक सेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा व महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व गट क तसेच लष्करातील सैनिक भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. म्हणजे एक क्लास लावून देण्यात येणार आहे. तो क्लास पूर्णपणे फ्री राहणार आहे आणि ऑफलाईन पद्धतीने राहणार आहे. तसेच प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात देण्यात येणार आहे. त्यानंतर अर्ज कसा करावा आणि त्यासाठी डॉक्युमेंट, पहिले आपण डॉक्युमेंट पाहून घेऊ काय काय लागणार आहे. आधार कार्ड लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट, जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे, रहिवासी दाखला लागणार आहे, डोमिसियल असलं तरी चालते. वेद नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, जे नॉन क्रिमिलियर ते कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर 10वीचे मार्कशीट, पदवी प्रमाणपत्र ग्रॅज्युएशनचं, त्यानंतर दिव्यांग असल्यास दिव्यांगाचे प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर अनाथ असल्यास अनाथचं प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर अर्ज कसा करायचा,
तर महाज्योतीच्या तसेच वनआरटीच्या संकेतस्थळावर नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर कॉम्पिटेटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येऊ शकत नाही तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुमचा फॉर्म फिलअप करून देणार आहे. ठीक आहे. अटी आणि शर्ती जर पाहिलं तर अर्ज करण्याची अंतिम दिनांक 23/8/2026 आहे. ऑगस्ट महिन्याच्या 23 तारखेपर्यंतच तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. म्हणून लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्या. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाची विचार केला जाणार नाही. जाहिरात रद्द करणे, ठीक आहे, जाहिरात रद्द करणे आणि अर्ज नाकारणे स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे महाज्योती तसे वनआरटी यांचे राहतील. कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेले माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास निवड रद्द करण्यात येईल. विद्यार्थ्याने बँक खाते, आधार कार्डाची कंपल्सरी लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर अर्ज भरताना कोणताही जर डाऊट आला तर कॉल करण्यासाठी एक कॉल नंबर दिलेला आहे महाज्योती आणि वनआरटीचा, ते सुद्धा मी सांगणार आहे. समोर आहे तो नंबर दिलेला आहे. त्यानंतर विशेष नोट जर आपण लक्षात ठेवलं तर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थी महाज्योती संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्वसाधारण प्रशिक्षणाकरिता तसेच गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येणाऱ्या विशेष प्रशिक्षणाकरिता अर्ज सादर करू शकतो. विमुक्त जाती व भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थी महाज्योती व वनआरटी या दोन्ही प्रशिक्षण संस्थेत अर्ज सादर करू शकतो. भटक्या जमाती गट क प्रवर्गातील विद्यार्थी महाज्योती व वनआरटी संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्वसाधारण प्रशिक्षणाकरिता वनआरटी संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष प्रशिक्षणाकरिता अर्ज सादर करू शकते. तर महाज्योतीसाठी जर कोणते डाऊट असल्यास महाज्योतीचा इथं दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर, तसेच वनआरटीचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा इथे दिलेला आहे. वनआरटीवाले विद्यार्थी जे सबकास्ट येतील त्यांनी त्यामध्ये कॉल करायचा कोणती अडचण असल्यास, आणि महाज्योतीचे जे जे कास्ट आहे, ओबीसी आहे, NT आहे, NTB आहे, ठीक आहे, अशाच ज्या सबकास्ट आहे याचा सुद्धा मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवणार आहे. तो नेक्स्ट व्हिडिओ आपला त्याबद्दल राहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही कमेंट्स नक्की करा. तुम्ही लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्या. ठीक आहे. जर फॉर्म फिलअप नसेल करता येत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हा नंबरवर तुम्ही मला मेसेज करा 7249401853. ठीक आहे. मी तुमचा फॉर्म स्वतः फिलअप करून देणार आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.